नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत. ते अपडेट म्हणजे आधार कार्ड संदर्भात. आता जरा तुम्ही बरेच दिवस झाले तुमचं आधार कार्ड जरा अपडेट केलं नसेल, तर तुम्हाला आधार कार्ड मोफतमध्ये अपडेट करता येणार नाही. ते मोफतमध्ये तुमचं आधार कार्ड कशा पद्धतीने अपडेट करायचं, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्हाला myAadhar.uida.go.in वेबसाईट यावं लागेल. वेबसाईटचे तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले. तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्ट वेबसाईट येऊ शकता. इथे आल्यानंतर आपल्याला लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं. लॉग इन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथे तुम्हाला तुमचा सुरुवातीला इंटर आधार नंबर करायचा. तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला कॅप्चा टाकायचा. कॅप्चा टाकून लॉग इन विथ OTP यावर आपण क्लिक करायचं. आधार आणि कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन विथ OTP यावर क्लिक करायचं. आपला एक रजिस्टर्ड मोबाईल नंबर एक आपल्याला OTP जाईल. तो OTP आपल्याला टाकून घ्यायचा. OTP टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं. लॉग इन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन इथं आपल्याला दिसेल. तर इथं आपल्याला पहिल्याच ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ते म्हणजे इथं डॉक्युमेंट्स अपडेट यावर आपल्याला क्लिक करायचं. डॉक्युमेंट्स अपडेटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. तुम्ही बघू शकता ऑब्जेक्टिव्ह ऑफ डॉक्युमेंट्स अपडेट सर्व्हिस. धिस सर्व्हिस इज फ्री ऑफ कॉस्ट. इथे 14/12/2024 पर्यंत तुम्ही इथं फ्रीमध्ये तुमचं आधार कार्ड अपडेट करू शकतात. तर त्यासाठी तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं. नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला इथं नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचं. नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल. इथं तुम्ही बघू शकता. इथं तुम्हाला तुमचं नेम दिसेल, त्याचबरोबर तुम्हाला तुमचे जेंडर दिसेल, तुमची डेट ऑफ बर्थ दिसेल, तिथं तुम्हाला तुमचा ॲड्रेस दिसेल. तर आपल्याला पुन्हा इथं खाली यायचं. तुमची माहिती बरोबर आहे की नाही तुम्ही बघून घ्यायची. बघितल्यानंतर तुम्हाला इथं आय व्हेरीफाय दॅट द अबाव द डिटेल्स आर करेक्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला नेक्स्ट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं. नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. तुम्ही बघू शकता गाईडलाईन्स फॉर द अपलोडिंग डॉक्युमेंट्स. इथं बघू शकता डॉक्युमेंट साईज शुड बी द लेस दॅन द 2 MB पर्यंत तुम्हाला इथं डॉक्युमेंट्स अपलोड करायचं. सपोर्ट फाईल फॉर्मॅट आर द JPG PNG अँड PDF स्वरूपामध्ये तुम्हाला इथं डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला खाली यायचं. थोडं खाली आल्यानंतर आपल्या सुरुवातीला प्लीज अपलोड फॉर प्रूफ आयडेंटिटी तिथं आपल्याला एक डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे. यापैकी इथं बघू शकतो तुम्हाला बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट दाखवले. इथं ड्रायव्हिंग लायसन्स असेल, इंडियन पासपोर्ट असेल, असे किसान फोटो असेल. तुमच्याकडे यापैकी जे डॉक्युमेंट्स अवेलेबल असेल ते तुम्ही करू शकता. मी पॅन कार्ड अपलोड करतो. तुम्ही तुमच्याकडे जर पॅन कार्ड व्यतिरिक्त दुसरं कोणतं जर असेल, फोटो ID कार्ड असेल, की जसं की पेन्शनर फोटो असेल, ज्यापैकी तुमचं रेशन कार्ड असेल, SC ST सर्टिफिकेट इश्यू सेंट्रल बाय गव्हर्नमेंट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, सर्व्हिस फोटो, ज्यापैकी तुमच्याकडं जसं की वोटर कार्ड, ज्यापैकी तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असेल ते डॉक्युमेंट्स आपल्याला इथं अपलोड करायचं आहे. मी इथं पॅन कार्ड अपलोड करतो. त्यानंतर आपल्याला ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं. ओके या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. व्ह्यू डिटेल अपलोड डॉक्युमेंट्स यावर आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला कंटिन्यू टू अपलोड यावर क्लिक करायचं. कंटिन्यू टू अपलोडवर क्लिक केल्यानंतर जिथे कुठे तुम्ही तुमचं पॅन कार्ड ठेवलं असेल ते आपल्याला पॅन कार्ड इथं अपलोड करून घ्यायचं. या अशा पद्धतीने तुमचं इथं पॅन कार्ड अपलोड होऊन जाईल. पॅन कार्ड अपलोड झाल्यानंतर पुन्हा इथे खाली यायचं आहे. इथे तुम्हाला नंतर प्लीज अपलोड प्रूफ ॲड्रेस PO डॉक्युमेंट्स. त्यानंतर तुम्हाला इथं ॲड्रेस प्रूफसाठी एक डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता इलेक्ट्रिसिटी बिल इथे तुम्ही अपलोड करू शकता. गॅस कनेक्शन बिल, इंडियन पासपोर्ट, किसान फोटो, लाईफ मेडिकल इन्शुरन्स, मॅरेज सर्टिफिकेट, जे काय तुमच्याकडे यापैकी अवेलेबल डॉक्युमेंट्स असेल ते इथं आपल्याला अपलोड करायचं. मी इथं वोटर आयडेंटिटी कार्ड इथं अपलोड करतो. त्यानंतर आपल्याला ओके ऑप्शन क्लिक करायचं. पुन्हा आपल्याला इथं व्ह्यू डिटेल्स यावर क्लिक करायचं. व्ह्यू डिटेल्सवर कंटिन्यू टू अपलोड यावर क्लिक करायचं. जिथे कुठे तुम्ही तुमचं इलेक्शन कार्ड ठेवलं असेल त्यात आपल्याला अपलोड करून घ्यायचं. त्यानंतर ओपन या ऑप्शनवर क्लिक करायचं. या अशा पद्धतीने तुमचं इथं इलेक्शन कार्ड सुद्धा इथं अपलोड होऊन जाईल. त्यानंतर आपल्या इथं समोर यायचं. टर्म अँड कंडिशन एक्सेप्ट करायचं आहे. टर्म कंडिशन आपल्याला एक्सेप्ट करायचं. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचं.
नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपला असा की इंटरफेस येईल. प्लीज कन्फर्म आवर डेमोग्राफी डिटेल्स इज द डॉक्युमेंट्स एक्झॅक्टली मॅचेस विथ डेमोक्रेसी डिटेल्स इन आधार. ओके ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. ओके ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला ओके या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल इथं. त्यानंतर आपल्याला सबमिट हे ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. अशा पद्धतीने तुमचं आधार अपडेट सक्सेसफुली होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला डाउनलोड अक्नॉलेजमेंट नंबर आपल्यातून डाउनलोड करू शकता. या अशा पद्धतीने तुमचं अक्नॉलेजमेंट इथं डाउनलोड होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला इथं गो टू डॅशबोर्डवर यायचं. इथं आल्यानंतर तुम्हाला इथं खाली इथं तुम्ही तुमचं स्टेटस बघू शकता. इथं बघू शकता तुमचं स्टेटस बघू शकता तुम्ही इथून. इथं बघू शकता तुमचं पेमेंट स्टेज, व्हेरिफिकेशन स्टेज, व्हॅलिड स्टेज. आता आपलं सध्या व्हेरिफिकेशन स्टेजवर आहे. व्हॅलिड होऊन जाईल काही दिवसांनी, नंतर कम्प्लीट होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला इथं तुम्ही जे डाउनलोड अक्नॉलेजमेंट केलेली स्लिप इथं तुम्ही बघू शकता. या अशा पद्धतीने तुम्हाला तुमची अक्नॉलेजमेंट स्लिप इथं दिसेल. तुम्हाला इथं तुमचा सुरुवातीला आधार नंबर दिसेल, तुम्हाला तुमचा SRN नंबर दिसेल, इनव्हॉइस नंबर दिसेल, इथं तुम्हाला अमाऊंट दिसेल, इथं 0 अमाऊंट लागलेली, तुमची डेट ऑफ पेमेंट इथे दिसेल. या अशा पद्धतीने तुमचं आधार कार्ड अपडेट करू शकता. आजचा हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असंच आपल्या चॅनलची नवीन नोटिफिकेशन मागणी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू. धन्यवाद. पुन्हा भेटून अपडेट्ससह.